अजितदादांनी वापस पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर निशाणा साधला. काही काही ठिकाणी एकाच परिवारातले 45-45 हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले. या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ज्यांच्याकरताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्या करता अतिशय म्हणजे 50% पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्या आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. याआधी काय बोललेले की पीएचडी करून काय दिवे लावणार आहे? फेलोशिप करून काय करणार आहे? नाही पीएचडी घेतील ना साहेब. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणताय? दिवे काय लावतात अभ्यास करून? हे बहुतेक इतिहासामध्ये तुम्ही बघितलं असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, ज्योतिबा फुले असो, स्त्री शिक्षण असो, दिवे काय लावलेत त्यांनी शिक्षण घेऊन. आणि तुम्हाला खरोखर विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नसेल, त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे, तर त्यांना सरकारकडनं काही निधी भेटतो, तर त्या निधीचा जर तुम्हाला त्रास असेल ना, मग आमदार खासदार तुम्हाला जे निधी भेटतात सरकारकडनं, मग त्या सगळ्या निधी तुम्ही पण बंद करा. तुम्ही पण त्या सेवांचा लाभ घेऊ नका. विद्यार्थ्यांचा तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर. आणि एका घरातनं जर 4 विद्यार्थी पण शिकत असेल तर त्यांना शिक्षण घ्यायचंय आणि त्यांना संविधानाने तो अधिकार दिलाय. फक्त तुमच्याकडनं ते पैसे सुटत नाहीयेत तिजोरीवरनं. लाडक्या बहीणसारख्या योजना तुम्ही काढल्या, त्या योजना का काढल्या मग तुम्ही? त्याऐवजी आमच्या जिल्हा परिषदच्या शाळांकडे लक्ष दिलं असतं. इंग्लिश मिडियमच्या टफ लेवल, जसं केजरीवालने दिल्लीमध्ये शिक्षण दिलंय पोरांना सरकारी गव्हर्नमेंट शाळांसारख्या, तशा शाळा इकडे उभारणी करा ना. तुम्ही मतांसाठी फक्त हे लाडक्या बहीणसारख्या योजना काढतायत. काय अर्थ त्या गोष्टींचा? मुलं शिकतील तेव्हाच संघटित होतील ना. शिक्षणापासून लांब ठेवण्यासाठी मात्र तुम्ही बोला पीएचडी करून काय दिवे लावणार, काय बोलायची पद्धत असते का? आणि पोरांचे पैसे सुद्धा हे लोक देत नाहीयेत. बोलले की पैसे भेटत नाही यांच्याकडनं. आता विचार करा की जे विद्यार्थी पीएचडी करतात त्यांना टायमावर पैसे पण भेटत नाही, आणि पीएचडी सोडा जे ग्रॅज्युएशन मध्ये शिष्यवृत्ती वगैरे घेत असतील त्यांनाही पैसे टायमावर भेटत नसतील, ते विद्यार्थी कोणाकडे जातील? कोणाकडे जात नाही बिचारे ते. मग विचार करा की आपलं सरकार काय करते.